आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शक्ती प्रदर्शन. मैनुद्दीन बागवान, ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शहरात भव्य प्रचार फेरी आणि पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेची सुरुवात हजरत ख्वाजा शमना मीरा यांच्या दर्शनाने, त्यानंतर गणपती मंदिर व सर्वोदय चौक येथे पूजन करून करण्यात आले. या प्रचार फेरीत महिला, युवक, कार्यकर्ते आणि समर्थकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. बागवान तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग या प्रभागातील नव्या आणि अभ्यासू चेहऱ्यापैकी एक असून गोरगरिबांच्या न्यायासाठी केलेल्या प्रभावी कामामुळे त्या नागरिकांमध्ये गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात आहेत. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान म्हणाले, प्रभागात आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या बळावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत. उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यानंतर दोन्ही उमेदवारांनी मिरज महानगरपालिका कार्यालयात अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केले. या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आणखीन बातम्यांसाठी आमच्या प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हा 6वी वार्षिक महानगरपालिका इलेक्शन आहे. हा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, अजितदादा गटातर्फे आज मी आणि माझ्यासोबत असलेल्या बिल्किस बुजुर्ग आम्ही आज दोघं जण आज अर्ज दाखल करणार आहे. ते अजितदादा पवार हे आज संध्याकाळी निर्णय घेतील. ज्या ज्या पद्धतीने ज्यांना जे सोयीचं वाटतं त्या पद्धतीने अर्ज भरून घ्या. पक्षाकडनं ईबी फॉर्म आज संध्याकाळी येथील नियमाप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत उद्या 2 वाजेपर्यंत आहे. 2 वाजेच्या आत ईबी फॉर्म महानगरपालिकेत जमा होतील.